ब्रेकिंग बातमी आपण नाशिकच्या लासलगावमधून पाहत आहोत। नाशिकच्या लासलगाव येथे एकतर्फी प्रेम प्रकरणातून तरुणाचा खून झाला असून या घटनेनंतर लासलगावमध्ये तणाव झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। दरम्यान पोलिसांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे। नाशिकच्या लासलगाव येथे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये एकतर्फी प्रेमाच्या संशयातून तरुणावर धारदार कोयत्याने हल्ला करून त्याचा खून करण्यात आला। कुंदन नरेश पावरिये वय 20 असे तरुणाचे नाव असून उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला आहे। या घटनेमुळे लासलगाव येथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। दरम्यान येवला निफाड येथून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त देखील मागवण्यात आला। सदर गुन्ह्याची नोंद मनमाड लोहमार्ग पोलीस ठाण्यात करण्यात आली असून 5 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे। यातील 3 आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती संभाजीनगर लोहमार्ग पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी दिली आहे। संतप्त नातेवाईक व मित्र परिवाराच्या वतीने उद्या लासलगाव बंदचा इशारा देखील देण्यात आला असून या मागणीचे निवेदन पोलीस उपाधीक्षक आदित्य मिरखलकर यांना देण्यात आले। यामध्ये उर्वरित आरोपींना त्वरित अटक करा अशी मागणी देखील करण्यात आली।